एकंदरीत तुम्हाला आज प्रहारच्या अपंग क्रांती सेनेने पाठिंबा दिलेला आहे, काय म्हणाल आपण याबाबत? मी सर्वप्रथम प्रहार अपंग संघटना, प्रहार जनशक्ती पक्ष यांचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो की त्यांनी एक सर्वसामान्य परिवारातील उमेदवाराला जो खरोखर तळमळीनं सर्वांसाठीच, अपंगासाठी असेल, बाकींच्या सर्वसामान्य गरीब लोकांसाठी असेल, तळमळीनं काम करणाऱ्या व्यक्तीची त्यांनी आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी पारख केलेली आहे. आणि मलासुद्धा आज या ठिकाणी या मंडळींचा अभिमान वाटतो की अति योग्य वेळी त्यांनी चांगल्या माणसाची पारख या ठिकाणी केलेली आहे. आणि आज त्यांच्या रूपानं आम्हाला या ठिकाणी जो पाठिंबा देत आहे तर तो खरोखरच अविस्मरणीय राहील. तुम्ही प्रहार अपंग क्रांती सेनेचे तालुका अध्यक्ष, आज तुम्ही पाल जिल्हा परिषद गटातील काँग्रेसचे जे अधिकृत उमेदवार आहे अश्विनी ज्ञानेश्वर जाधव यांना तुम्ही पाठिंबा दिलेला आहे. हे पाठिंबा देण्यामागचं तुमचं कारण काय? माझं कारण म्हणजे एकच आहे की जो कामाचा माणूस आहे, कामाचा माणूस असल्यामुळे आम्ही आमचे जे इथले पाल सर्कलमधले जे कार्यकर्ते आहे आमचे जे प्रहार संघटने, दिवंगत संघटनेचे, की त्यांना सांगलं की हे सरपंच किंवा या निवडणुकीच्या अगोदर बी आमचे अहोरात्र आमचे हे ज्ञानेश्वर पाटलांनी आमचं काम केलेलं आहे. म्हणून त्याच्या प्रक्रिया जाणून मी आज हे कामाच्या माणसाला आणि जो अपंगाच्या तळमळीच्या माणसाला आज जाहीर डिक्लेअर पाठिंबा देत आहे. तुमचं किती संख्या किती आहे दिव्यांगाची आपल्या गटामध्ये? माझी जर कधी म्हणले तर या पाल सर्कलमध्ये 500 लोकसंख्या आहे आमची दिव्यांगाची. अच्छा, एकंदरीत तुम्ही सर्व 500 लोकांनी आता 500 लोकांचं पण मी मतदान लोकांच्या घरपर्यंत जाऊन आणि या ज्ञानेश्वर पाटलाला कसं भरभरून निवडून आणायचं हे माझ्याकडून मी घरपर्यंत जाऊन आणि त्याला हे पॉम्पलेट देऊन आणि आपले अश्विनी ताई यांच्या मागं दिव्यांगांचा आशीर्वाद देऊ.